यानंतर गणेशोत्सवासंदर्भातील काही बातम्या सविस्तर पाहूयात। पश्चिम उपनगरामध्ये विलेपार्लेचा सम्राट हे मंडळ प्रसिद्ध आहे। ते म्हणजे बाप्पाच्या भव्य दिव्य मूर्तीसाठी। प्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड हे या मंडळाच्या बाप्पाची मूर्ती दरवर्षी साकारतात। या मंडळाचं यंदाचं 55वं वर्ष आहे। यंदाच्या वर्षी सिंहासनावर विराजमान झालेल्या बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती पाहायला या ठिकाणी लाखो भक्त येत आहेत। महालाचा देखावा आणि त्यामध्ये विराजमान बाप्पा अशी आरास आहे, याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। मुंबईच्या पश्चिम उपनगरातलं एक प्रसिद्ध मंडळ म्हणजे विलेपार्लेचा सम्राट। विलेपार्लेचा सम्राट या मंडळाचं यंदा 55वं वर्ष आहे आणि बाप्पाची मूर्ती जी आहे ती इथे प्रसिद्ध असते। बाप्पाची भव्य दिव्य मूर्ती जी आहे ती गेल्या अनेक वर्षापासून या मंडळामध्ये आणली जाते आणि हीच मूर्ती पाहण्यासाठी, बाप्पाचं भव्य रूप पाहण्यासाठी अनेक गणेश भक्त जे आहेत ते मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर असेल, तिथून या ठिकाणी येत असतात आणि आपण दृश्यांमध्ये बघतोय की बाप्पाचं एक भव्य रूप जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। 20 फुटाची ही सिंहासनावरती आरूढ झालेली बसलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। बाप्पाचं एक वेगळंच रूप जे आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकतो। शिवाय गेल्या अनेक वर्षापासून विविध प्रकारचे देखावे जे आहेत ते या मंडळामार्फत गणेशोत्सवासाठी साकारले जातात। यावर्षी आपण बघतोय की बाप्पासाठी खास महल तयार करण्यात आलेला आहे आणि या महलामध्ये सिंहासनावरती विराजमान झालेले बाप्पा जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहे। एकूणच यंदाच्या गणेशोत्सवाविषयी आणि सध्याच्या उत्सवाविषयी आपण बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। मला काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही हा संबंध गणेशोत्सव जो आहे तो पार पाडता आणि एकूणच मंडळाविषयी काय सांगाल? सर्वात प्रथम गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा आणि NDTVनं खास मराठी इथे आहे तुम्ही आल्याबद्दल तुमचं मनपूर्वक स्वागत। हे शिवसेना शाखा क्रमांक 84चं विलेपार्ले सम्राट म्हणून गणपती मंडळ आहे। यंदाचं हे 55वं वर्ष आहे आणि या मंडळाचं वैशिष्ट्य आहे ही सुंदर अशी सुबक मूर्ती असते। राजन झाड यांच्यामार्फत ही बनवली जाते आणि समाज उपयोगी कार्यक्रम मंडळाच्या वतीने सातत्याने आम्ही घेत असतो। मंडळाच्या स्थापनेविषयी काय सांगाल आणि कशा पद्धतीने हा सगळा प्रवास सुरू झाला? मंडळाच्या स्थापनेविषयी हे छत्रपती शिवाजीनगर आणि विलेपार्ले गाव होतं, त्याच्यामध्ये हा गणपती आतमध्ये होता या परिसरामध्ये शिवाजीनगरमध्ये। कालांतराने ह्या इथलतील सर्व शिवसैनिकांनी आणि कोकणी माणसांनी हळूहळू तो गणपती बाप्पा पुढे आणला शाखेच्या पाशी आणि तेव्हापासून ही परंपरा सातत्याने चालू आहे आणि आता हे 55वं वर्ष आम्ही साजरं करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पालवणकर, मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई।